वाईट झालेले प्रसंग आपण स्वतःच रेकॉर्डिंग करत ठेवतो मनामध्ये आणि अगदी साधे साधे रोजचे जे प्रसंग आहेत त्याच्याकडे फारसं अवेअरनेसनी लक्ष देत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की ब्रेथ अवेअरनेस. माझा दुसरा प्रश्न असा आहे की निर्भयपणे या विषयाकडे लोक बघतात का? तुमचा कसा अनुभव? ऍक्सेसिंग युअर सबकॉन्शियस इज अ सेशन. वा, मस्त छान. आणि ते तुझं तूच करतेस. ऍक्सेसिंग युअर सबकॉन्शियस असं आहे की सिनेमा इकडे आहे. सिनेमा तुमच्या अव्यक्त मनात जो आहे तो तुम्हाला डोळे मिटून तुमच्या सबकॉन्शियसला ऍक्सेस करून तो पाहायचा आहे. बरोबर. आता तुला कळलं गंमत ह्यातली. बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदली की होना, हम चले नेक रस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. हील टू डील. तुम्हाला असं वाटतं का की आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत? तर ब्रह्मांडाला त्याचा पत्ता द्या ना. कधी कधी असं वाटतं का तुम्हाला की काही लोक पहिल्याच भेटीत आपल्या खूप जवळचे वाटतात किंवा कुठल्या एका ठिकाणी गेलं तर आपल्या मनातल्या सगळ्या आठवणी अशा उफाळून येतात? तर हा फक्त योगायोग नाहीये. कदाचित हा एक गतस्मृतीचा एक ठसा असू शकतो. तर काही गोष्टी समजण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे, हो की नाही? तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आम्ही याच विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नेमकं काय, त्याच्या मागचं काही सायंटिफिक किंवा स्पिरिच्युअल कनेक्शन काय आहे, त्याची कारणं काय आहेत. तर या सर्व विषयांबद्दल बोलायला आज आपल्या चॅनलवर एक खास गेस्ट आले आहेत. मी त्यांचं स्वागत करते. प्रसिद्ध गायिका, लेखिका संगीता शेंबेकर ताई. नमस्कार. वेलकम. तर यांची विशेष ओळख म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. सो आजचा एपिसोड खूप छान होणार आहे आपला आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा होणार आहे, कारण मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला आज एपिसोडमधून मिळणार आहेत. तर एपिसोडला सुरुवात करूया. नक्कीच. तर संगीता ताई, मला सांग की पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नेमकं काय? असं बऱ्याच गोष्टी ऐकल्यात मी पास्ट लाईफ बद्दल, आणि त्याचे सेशन्सही होतात का असं मी ऐकलंय. हो, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे थोडक्यात लेटिंग गो प्रोसेस आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये डॉर्मंट लेवलला खूप काहीतरी नकोशा गोष्टी पडलेल्या आहेत, ते काढून टाकायच्या. ही सोप्या शब्दातली व्याख्या सांगितली तुला. शास्त्रीय व्याख्या तशी खूप त्याची लांबलचक आहे, परंतु अगदी साध्यातल्या साध्या माणसाला समाधान, अंतर्मनातली चेतना भेटावी म्हणून ही अतिशय सुंदर आणि सरळ सोपी साधी थेरपी आहे. थेरपी अशासाठी आपण त्याला शब्द वापरतो की नुसतं मी तुझ्याशी समजुतीचं बोलणं आणि मी तुला सूचनांवर आधारित तंद्रावस्थेत नेऊन सूचना देणं, यामध्ये बेसिकली जो फरक आहे तर तो ह्याच्यामध्ये असतो. कॉज आणि इफेक्ट असं आपण ज्याला म्हणतो. म्हणजे काहीतरी कारण आहे म्हणून इफेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात सांगू का तुला की समजा मळं झालंय, अमावस्या आहे, तर तुला असं जर सतत भीती झाली की अरे बापरे अंधार आला, मळं झालं, तर त्यापेक्षा तुला असं कळलं की पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आहे, असं जेव्हा तुला कारण कळतं तेव्हा मग तू निवांत होऊन आपल्या कामात. इतकं सोपं आहे की काहीतरी अडकलंय माझ्या मनामध्ये, खूप सारे का आहेत की थोडं ऍक्सेप्ट करायचा गोष्टी, ऍक्सेप्टन्स आणि हा ना स्वीकार भाव आपण ज्याला म्हणतो, हे गप्पांमध्ये खूप छान वाटतं. म्हणजे आपण म्हणतो पण बघ खूपदा की हो मी आता ना स्वीकार केला, पण ते म्हणताना पण बघ आपली धुम्मस चालू असते मनामध्ये. म्हणजे बऱ्याचदा आपण त्राग्याने म्हणतो हो मी आता सगळं स्वीकार केलं, तर म्हणजे नाही, त्याला काही अर्थ नसतो. नाही, अर्थपेक्षा तो नाही झाला, नाहीच होते. बरोबर. आणि बऱ्याचदा सत्राबद्दल किंवा सेशन बद्दल तुझे म्हणालीस त्याचं असं आहे की सूचनांवर आधारित ध्यान. बरं, इतकं साधं आहे की तू समजा माझ्याकडे आलीस किंवा मी जर दुसऱ्या कुठल्या थेरपिस्टकडे गेले तर त्यांनी माझ्याबद्दल माझ्या समस्या ऐकून त्यामधून मला काही अशा सूचना द्यायच्या आणि मी एका माझ्या स्ट्रान्स लेवलवरती जाऊन अशा काही स्मृती दडल्या आहेत का हे मी पाहायचंय की ज्याच्यामुळे माझ्या आत्ताच्या परिस्थितीवर तोडगा निघेल. बरोबर. सो या पद्धतीची खूप सुंदर सेशन्स असतात. इट्स लाईक अ मेडिटेशन. मेडिटेशन, ध्यानाच्या अवस्थेमधूनच तू तिथे जाऊ शकते. कारण
सगळ्याच्या सगळ्या स्मृती आपल्या अव्यक्त मनामध्ये साचून राहिलेल्या आहेत. बरोबर. आपलं व्यक्त मन म्हणजे या जन्मामध्ये आपण घेतलेलं शिक्षण, त्याच्यानंतरचे झालेले संस्कार, बरोबर. समाजाने, शिक्षकांनी, आपल्या लहानपणाने आपल्यावर केलेले संस्कार लोक आणि आतापर्यंतच नॉलेज आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्या अशा काही टॅलेंट्स आहेत, आपल्या अशा काही कपॅसिटीज आहेत आणि आपले असे काही स्वभाव आहेत की जे कधी कधी एखाद्या प्रसंगी आपल्यालाही कळत नाही की आपण असं कसं वागून गेलो. खरंच आहे, असं होतं. असं हा जो विषय आहे ना, इकडे गेल्यानंतर कळतं की हो, मग आपण अजून छान पद्धतीने त्याला ऍक्सेस करूया का. ऍक्सेसिंग युअर सबकॉन्शियस इज अ सेशन. वा, मस्त छान. आणि ते तुझं तूच करतेस. ऍक्सेसिंग युअर सबकॉन्शियस. अगदी अगदी मस्त, अगदी सोप्या शब्दात सांगितलं तुम्ही. सुंदर. ताई, तुम्ही एक उत्तम गायिका आहात, लेखिका आहात आणि मेडिटेशन आणि रेकी हिलर सुद्धा आहात. तर या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? खूप मस्त प्रश्न आहे हा. मलाही मागे वळून बघताना असं विचार करते मी कधी कधी, कारण हा बऱ्याचदा विचारला जातो प्रश्न की हे कसं सुरू झालं. त्याही वेळेला कदाचित असं झालं असेल जेव्हापासून मी हे क्लासेस घ्यायला लागले, एक 17 वर्षापासून. तर लोकांना थोडं आश्चर्य वाटलंच होतं, कारण अगदी सुरुवातीपासून गवयाचं पोर थोडंसं सुरात रडलं असावं. सो बाबांच्या सगळ्या संस्कारांमुळे 3ऱ्या-4थ्या वर्षापासून त्यांच्या कार्यक्रमात जाऊन गाणं, खंजिरी मंजिरी वाजवणं वगैरे हे सगळं सुरूच होतं. त्याच्यानंतर जीवनाचा साथीदार सुद्धा संगीतातल्याच मिळाला, म्हणजे म्युझिक मधलाच मिळाला. आमची गाण्यामुळेच ओळख झाली. माझा तत्वज्ञान हा माझा ग्रॅज्युएशनचा विषय होता. त्यामुळे माणसांच्या मनाचा अभ्यास करणं हे एक बेसिक सवय होती. म्हणजे एक साधारण मला कळायला लागल्या वयापासून मला हा माणूस कसा वागतोय पेक्षाही तो तसा का वागतोय याचा प्रश्न लवकर पडायचा. आणि माझं थोडंसं त्या व्यक्तीच्या बाबतीतलं स्टडी सुरू व्हायचा. तर हा तेव्हापर्यंत मनाचा खेळ होता. पण जेव्हा माझ्याही मनामध्ये किंवा माझ्याही जगण्यामध्ये अशा पद्धतीचे काही अडथळे आले, आणि हे मोकळेपणी सांगायला काहीच हरकत नाहीये, तेव्हा मग प्रश्न पडतो की सगळं छान चालू असतं आपलं आयुष्य आणि मध्येच असा कुठेतरी एक असा अडथळा निर्माण होतो की आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपलंय, आता नवीन काही घडणार नाही आपल्या आयुष्यामध्ये, काहीच सगळं छान घडणार नाहीये का. कारण त्या सगळ्याच मिळून आपण ते सगळी शॅडो, मगाशी मी तुला म्हटलं तसं की तो काळोख आपण ओढवून घेतो आणि तिकडे हा शोध सुरू झाला. बरं. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की त्या सगळ्या शोधामध्ये माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी गोखले यांनी मला रेकी आणि पास्ट लाईफ रिग्रेशन ह्याचं अत्यंत सुंदर प्रशिक्षण देऊन आज मी ज्या पदाला उभी आहे त्या पदापर्यंत पाठवलं. क्या बात. आणि गुरु म्हणजे कसा असावा हे खरं म्हणजे तिने सांगितलं की गुरु तिथेपर्यंतच तुमच्या सोबत असावा की जिथेपर्यंत तुमची अडथळा सुरू आहे. पण एकदा तुम्ही स्वतःच्या पायावर छान उभे राहून चालायला लागलात की गुरुनी अलगद हात सोडवून मागे जायचं असतं. किती छान सांगितलं. अतिशय सुंदर पद्धतीने गुरु शिष्य परंपरेमध्ये या दोन्ही विद्या मी शिकल्याबद्दल ब्रह्मांडाचे आधी आभार मानते. आणि मग असं लक्षात आलं की गाणं सोडून किंवा आपल्या ज्या रेग्युलर जे इव्हेंट्स होत्या त्या सोडून मग मी हे अचानक काय करायला लागले. तर त्याचा एक असा सुंदर असा प्रवास सुरू झाला. आणि आता ज्या गेल्या 15 वर्षात जेव्हा मी मागे वळून बघते ना, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की काहीतरी नक्की पर्पज असतो आपल्या आयुष्याचा. आपण जे निवडतो त्यापेक्षा काहीतरी वेगळा पर्पज नक्की असतो. अगदी. म्हणजे ब्रह्मांडाकडून काहीतरी आपलं ते कार्य असतं, ते करायचं असतं, ते त्या या जन्मातच आपल्याला पूर्ण करावं लागतं. माझा दुसरा प्रश्न असा आहे की निर्भयपणे या विषयाकडे लोक बघतात का? तुमचा कसा अनुभव आहे? कसं असतं ना प्रियंका, ह्या अतिशय सुंदर लेटिंग गो प्रोसेस किंवा आपण ज्याला म्हणतो ना की क्षमा करण्याची कुवत, क्षमा करण्याची पद्धत, किंवा आपण पटकन असं म्हणतो की हो मी आता क्षमा केली आहे, नाही मी आता काही आठवत नाही ते. पण आपण बऱ्याचदा ना ते आपल्या मनामध्ये एक मूळ त्याचं बीज ठेवून, त्याच्याबद्दलचा राग ठेवून किंवा त्याबद्दलचे क्लेश ठेवून आपण पुढे जातो. ही थेरपी अतिशय सुंदर पद्धतीने निर्भयपणे जर आपण करू शकलो, जे की हजारो लोक करत आहेत, आणि मला खूप आनंदाने तुझ्याशी शेअर करायचं आहे की करतात, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इफ आय डोंट माइंड इट डझंट मॅटर. बरोबर. इफ यू डोंट माइंड समथिंग इट डझंट मॅटर. त्याचं एक सुंदर उदाहरण तुला अगदी तुझ्या समोर पण मी देऊ शकते की मी जर तुला पटकन असं विचारलं की आज सकाळी उठल्यानंतर तू डाव्या बाजूनी उठली होतीस की उजव्या बाजूनी उठली होतीस, थोडासा वेळ लागला आपल्याला बोलायला. पण हेच जर मी तुला विचारलं की 6 महिन्यापूर्वी असा एक कुठला तरी कटू प्रसंग तुझ्या आयुष्यात घडला होता, तर त्याबद्दल तू काय सांगशील? तर तू ना खूप असे डिटेल्स सांगतेस की किती वाजले होते, मी काय घातलं होतं, वेळ कुठली होती, आणि काय बोललं गेलं, काय खाल्लं प्यायला गेलं. म्हणजे
मायक्रो डिटेल्स त्याच्यामध्ये तू जातेस. पण मी जर तुला विचारलं की आज सकाळी तू काय केलंस तर तुला, तर आता मी असं म्हणेन की बघ, इट डझंट, म्हणजे इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. करेक्ट. म्हणजे तू ज्याच्याकडे लक्ष देत नाहीस त्याचं रेकॉर्डिंग तुझ्या मनामध्ये होणं बंद होतं आणि मग मनामध्ये समाधानच जास्ती होत राहील. पण आपण काय करतो, जनरल आपल्या टेंडन्सी प्रमाणे आपण काय करतो, वाईट झालेले प्रसंग आपण स्वतःच रेकॉर्डिंग करत ठेवतो मनामध्ये आणि अगदी साधे साधे रोजचे जे प्रसंग आहेत त्याच्याकडे फारसं अवेअरनेसनी लक्ष देत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की ब्रेथ अवेअरनेस, श्वासांकडे लक्ष. बरोबर. म्हणजे अगदी सोपी पहिली पायरी की श्वासांकडे लक्ष दे. आता सुद्धा आपण बोलताना जर तू लक्ष दिलंस की माझे श्वास कसे चालले, की तुला लगेचच आधी त्या क्षणाची जाणीव होते. कारण काय होतं ना, खूप मोठी लेक्चर्स देऊन की बी इन द प्रेझेंट, बी इन द प्रेझेंट, तुला ज्या क्षणी मी सांगते डोळे मिट त्या क्षणी तुला मागे एक सिनेमा सुरू होतो, जो तुझ्या अंतर्मनातला एक सिनेमा आहे जो वाजायला सुरुवात होते. तो असाही चालू असतो कायम. त्यामुळे मग ब्रेथ अवेअरनेस, श्वास. एकदा श्वासांकडे तुम्ही लक्ष दिलं ना की हळूहळू हळूहळू हळू तुम्ही आत्ता जे चाललंय त्याच्याकडे येता. आणि मग ना तुम्ही जुन्या भूतकाळातल्या स्मृतींच्या कटकटी सुरू ठेवता किंवा ना फार भविष्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून निराश होत नाही. हे महत्त्वाचं आहे. बी इन द प्रेझेंट मुमेंट, आत्ता इथे या. परफेक्ट. मस्तच. तर या थेरपीमुळे लोकांच्या मनातल्या पूर्वजन्मीच्या आठवणी खरंच जाग्या होतात का ते मनाचे खेळ आहेत? पूर्वजन्मातल्या आठवणी असा एक खूप इंटरेस्टिंग विषय लोक घेऊन माझ्याकडे येतात. नॉर्मली आपल्याला जेव्हा फार ह्या थेरपीबद्दल माहिती नसतं त्यावेळेला आपल्याला एक अशी सिनेमा बघण्याची प्रवृत्ती असते की मी पैसे देते आणि मला पडद्यावर काहीतरी दाखवा. करेक्ट. इकडे बरोबर गंमत उलटी आहे. इकडे असं आहे की सिनेमा इकडे आहे. सिनेमा तुमच्या अव्यक्त मनात जो आहे तो तुम्हाला डोळे मिटून तुमच्या सबकॉन्शियसला ऍक्सेस करून तो पाहायचा आहे. बरोबर. आता तुला कळलं गंमत ह्यातली. त्यामुळे नॉर्मली जो समोरून असा प्रश्न येतो की मला माझं पास्ट लाईफ दाखवा, तर मी असं सांगते की तुमच्या मनात आत्ता जे विचार चालू आहेत ते जर मला कळू शकत नाहीत तर तुमच्या मनातला सिनेमा मी तुम्हाला कसा दाखवणार, तो तुमचा तुम्हीच दाखवायचा. मग त्याच्या पद्धती आहेत, त्याच्या खूप साऱ्या मल्टिपल वेगवेगळ्या पद्धतीचे मॉड्यूल्स आहेत की तुम्ही सूचना कुठल्या पद्धतीने देताय, तुम्ही काय पद्धतीने ऍक्सेस करताय. प्रत्येक माणसाची सूचना घेण्याची कपॅसिटी वेगळी असते. त्यामुळे मनाचे खेळ असं जर लोकांना वाटत असेल तर त्याबद्दल एक शास्त्रीय उत्तर पण असं देते की एक व्यक्ती माझ्याकडे समजा थेरपीसाठी अँगरसाठी आली. इशू काय आहे? अँगर. काहीतरी एक इशू घेऊन आपण पुढे जातो ना की दुःख आहे, रिसेंटमेंट आहे, नुकतंच झालेल्या एखाद्या अतिशय चांगल्या म्हणजे आप्तस्वकीयाचा मृत्यू आहे, तर तो भयंकर धक्का असतो. त्यावेळेला तुम्ही त्यांना काउन्सिलिंग नाही करू शकत. म्हणजे काउन्सिलिंग इज ऑल्सो अ वंडरफुल थेरपी. पण तरी सुद्धा पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये जेव्हा डोळे मिटून हळूहळू सेशन बाय सेशन ते जेव्हा मागे जातात तेव्हा त्यांना कळतं की हा जो अँगर आहे तर तो माझ्यामध्ये मुळात कुठून आला. मुळात माझ्या स्वभावाची जी जडणघडण आहे त्याच्यावर मी हळूहळू जर काम करायला सुरुवात केलं तर मला सगळीकडे रिपिटेटिव्ह ऍक्शननी माझ्या आयुष्यात गोष्टी घडणार नाही. नाहीतर काय होतं की समजा एखाद्या व्यक्तीशी तुझं कुठल्या तरी आर्थिक व्यवहारावरून समजा काहीतरी भांडण झालं आणि तुमचं दुरावा आला, क्लोजर आलं, तर तू त्या व्यक्तीचा तो जो राग मनात ठेवून त्या व्यक्तीला तर तू अबोला धरतेस. त्यामुळे तुला असं वाटतं की चला आता मी त्याच्याशी बोलत नाही, आता फार काही घडणार नाही. 6 महिन्यांनी थोडी एक व्यक्ती तुझ्या आयुष्यात अशी येते की त्या व्यक्तीशी पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या पॅटर्ननी वादविवाद होतात या गोष्टी. आणि मग नैराश्य कुठे येतं की माझे असेच सगळ्यांशी का वाद होत आहेत. म्हणजे विक्टिम फील करतो आधी आपण. अच्छा माझ्याशी लोक असं नाही. गंमत कुठे बघ, इथून रेडिएट अँगर होतोय. कारण नवीन व्यक्ती जरी आली मनामध्ये तरी ते मागच्या स्मृती चालू असतात. सिनेमा, मी जे सिनेमा म्हणते सारखा की मला फसवलं होतं. आता हे जे फसवण्याची जी भूमिका आहे ना ती सारखी चालू आहे ना तुझ्यामध्ये. त्यामुळे तू रेडिएट काय केलंस, म्हणजे एनर्जी रेडिएट काय केलीस. म्हणजे जसं मी मागच्या वेळेस वागले तसं सेम या व्यक्तीबरोबर मी वागू शकतेस. कारण ते थॉट तुझ्या साईडनी सतत ट्रान्समिट होत आहे. म्हणजे तुला थोडक्यात सांगायचं झालं की मोबाईल वेव्स आपण ज्याला संवाद म्हणजे ज्या लहरी म्हणतो, म्हणजे थॉट इज एनर्जी. म्हणजे आपण बऱ्याच लोकांना हसून खेळून असं जर म्हणालो की ग्लॅड टू मीट यू, पण खरोखर किती वेळा ग्लॅड वाटतं आपल्याला, थोडा विचार करून बघावा. म्हणून मनाचे खेळ असं म्हणणाऱ्या व्यक्तींसाठी हे अगदी छान असं उत्तर आहे की काहीतरी सेशन्स घेऊन मग तुम्ही त्याच्यावरती जजमेंटल व्हा. कारण तुम्ही जेव्हा स्वतःच्या तंद्रावस्थेमध्ये स्वतःच्या कोअर मध्ये जाता, तुमच्या कोअर स्वभावाकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येतं
की ही एनर्जी मी इकडून देतोय, मी थॉट क्रिएट करतो बरोबर बरोबर की हे आपल्या बाबतीत घडलंय 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 म्हणल्यानंतर त्याचेच रिपरकेशन्स मला सतत येत राहतात. एक्झॅक्टली बरोबर अगदी. त्यामुळे पास्ट लाईफ मेमरी ऍक्सेस करण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनातल्या समस्यांची उत्तरं समाधानी मिळणं गरजेचं आहे. बरोबर अगदी वेल सेड. तर संगीताताई ही थेरपी करणं कितपत सेफ आहे का काही यामध्ये धोका असतो? सुरक्षितता. खूप लोकांना हा अगदी बेसिक प्रश्न आहे आणि तो अजिबात चुकीचा नाही. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण अव्यक्त मन किंवा असं काहीतरी बघतो की जिथे आपल्याला काही दिसत नाही, तुझ्या समोर काहीच नाही, अगदी अगदी, तर आपण एक काम करूया ना, नुसती चर्चा करण्यापेक्षा मी अगदी 2 मिनिटाचं प्रात्यक्षिक पण तुला देऊ शकते. कुठे? इथे? देऊ शकते. बरं, मी एक सूचना देणार तुला. फक्त छोटंसं एक प्रात्यक्षिक तू त्या सूचना अगदी ऑनेस्टली मनामध्ये पाळायच्या आहेत आणि माझी अशी विनंती आहे की बघणाऱ्या प्रेक्षकांनी पण हे थोडंसं करून बघा. अगदी अगदी. जो काही अनुभूती येईल ती मात्र प्रामाणिकपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगायची. मी इथल्या आपल्या सगळ्या सहचारी लोकांना, सहकारी लोकांना, स्टुडिओ मधल्या सुद्धा सहकारी लोकांना मी अशी विनंती करेन की तुम्ही थोड्या सूचना घ्यायला हरकत नाही. इट्स व्हेरी सेफ. तर क्षणभर डोळे मिटायचे. प्रियांका, तू दीर्घ श्वसन म्हणजे ओटीपोटापासून छान असा आनंदमय श्वास घे. श्वासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. संकल्प. आपल्या आयुष्यामध्ये अनलिमिटेड इच्छा आहेत आपल्याला. खूप काही गोष्टी होण्यासाठी आपण आतुर आहोत. तर मग आपण ब्रह्मांडाला पत्ता देऊया आत्ता. दीर्घ श्वसन घेत आपल्या कुलस्वामिनीचं, कुलदेवाचं स्मरण कर. त्यांना सांग की ही थेरपी मी किंवा ह्या पद्धतीचं ध्यान किंवा सेशन मी माझ्या उन्नतीसाठी करत आहे. आणि असा एक प्रसंग मनामध्ये बघायला सुरुवात कर की जो तुला अगदी महिन्याभरात घडणं गरजेचं आहे तुझ्या आयुष्यामध्ये. तो प्रसंग अगदी आत्ता घडतोय. तिकडे माणसं आली आहेत, सामुग्री आली आहे, सगळ्या आर्थिक योजना सुद्धा छान पार पडल्या आहेत आणि खूप आनंद किंवा उत्साह तुझ्या मनामध्ये आहे. या प्रसंगापासून फायदा मिळणाऱ्या लोक पण खूप आनंदित आहेत. अजून एक दृश्य बघ की 6 महिन्यामध्ये तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे, की येत्या 6 महिन्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडणं आवश्यक आहे. आणि अजून एक दृश्य बघ की वर्षभरामध्ये माझ्या मनामध्ये असं मी एक दृश्य पाहत आहे की वर्षभरामध्ये माझे हे संकल्प पूर्ण होणं गरजेचं आहे. संकल्प करताना पूर्वायुष्यात झालेल्या घटनांची नकारात्मकता अजिबात मनात येऊ नये असं थोडंसं पहा. दीर्घ श्वसन. या तिन्ही दृश्यांबरोबर काही क्षण राहा. त्याचा आनंद छान असा मनामध्ये घे. सगळ्या पेशींपर्यंत हा निरोप पोचव की ह्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या आयुष्यात. आणि अत्यंत शांतपणे डोळे उघड. शुभम भवतु. आहा, काय छान फिलिंग आलंय. एकदम शांत आणि असं आत्मिक हे म्हणतात ना, शांतता तशी मिळाली आहे. आता मला सांग, इतक्या सुंदर थेरपी जशी आपण ही केली आत्ता, ही छोटंसंच प्रात्यक्षिक केलं, पण अशा सूचनांवर आधारित जर ध्यान करून करून हळूहळू आपण आपल्या समस्यांवर उत्तरं शोधणार असू तर ही थेरपी असुरक्षित कशी? अगदी 100% पटलं मला तुमचं हे. धन्यवाद. अगदी. आणि प्रात्यक्षिक पण एवढं छान सांगितलं ना तुम्ही. अगदी प्रत्येकाने ते जरूर करायलाच पाहिजे आता. तर ताई, या सेशन मध्ये काय काय घडू शकतं? खूप छान प्रश्न आहे. या सेशन्समध्ये मुळामध्येच ही थेरपी कशासाठी केली जाते याचा आधी व्यवस्थित इंट्रोडक्शन आपण करतो. त्या व्यक्तीशी नीट साध्यंत चर्चा करतो आणि मग जेव्हा जेव्हा हळूहळू ती व्यक्ती तंद्रावस्थेत जाऊन सूचना घेत 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 आपल्या अंतर्मनामध्ये शिरत जाते. तो एक असा डोहधर किंवा विहिरीसारखं धर की आपण त्याच्यात उतरत जातो, खाली जातो. तर कधी कधी व्हिज्युअल्स दिसतात. म्हणजे ती व्यक्तीच सांगते त्या सेशन नंतर की ताई, मला असं वाटलं की मी अमकी अमकी व्यक्ती होते, मग त्यावेळेला मला असं असं काही करण्यात आलंय माझ्यासोबत. त्याचं कदाचित मला आता भीती असेल का, भय असेल का, राग असेल का, किंवा क्लेश असतील का, किंवा नावडी असतात ना आपल्या की मला ना लाल रंग दिसला की मी चिडणार. हे जे प्रोग्रामिंग असतं, असं बऱ्याच गोष्टींसाठी लोकांनी लहानपणापासून करून ठेवलेले. किंवा बऱ्याचदा कॉमन असं असते, सकाळी चहा मिळाला नाही की तो दिवस चांगला नाही. हे प्रोग्रामिंग आहे.
चहा तुम्हाला अगदी जन्मापासून माहितीही माहितीच नव्हता, होतं. बट दिस इज तसंच सगळ्या विचारांचं जे आपलं एक लाईफ सपोर्ट पॅटर्न आपण करून ठेवलेली आहे ना, त्याचाच हळूहळू अडसर आहे. अच्छा. हे हळूहळू त्यांच्या लक्षात ओ, येतं. बरं. सो मी तुला म्हटलं तसं की काही जणांना व्हिज्युअल दिसतात, काहींना स्मेल फील होतो बरं. की ताई मी तिकडे गेले ना, तुम्ही मला ती सूचना दिलीत ना, तेव्हा मला गुलाबाचा स्मेल आला. वाव. किंवा आता परवाच एक झालं सेशन, त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की आपल्या आईबद्दल आपण स्मृती तुम्ही मनात आणा. त्यांची आई हयात नाही आता. त्यांनी असं सांगितलं की आई मला जेव्हा जवळ घ्यायची ना, तेव्हा तिच्या साडीचा तो वास किंवा तिच्या एक अस्तित्वाचा एक जो गंध होता ना, ताई तो मला पटकन कसा आला. म्हणजे किती सुंदर वाटतं ते ऐकल्यानंतर म्हणजे जातो की, आणि त्यांना ते बरं वाटतं की आपण त्यांना पुन्हा एकदा इमॅजिन करू शकतो. सो मी तुला म्हणलं तसं व्हिज्युअल्स दिसतात, कधी कधी स्मेल्स येतात, कधी कधी रंगसंगती, की ताई मला का असं वाटतंय की मी त्यावेळी किंवा त्या जन्मात मी चित्रकार होते किंवा चित्रकार होतो. कारण ती आवड माझी होती, पण मी पहिल्याच इंटरमिजिएटला फेल झाल्यामुळे मग माझ्या आई वडिलांनी सांगितलं की नको नको तू काही करू नको. कारण आपलं सगळं जे प्रशिक्षण आहे ना, आपलं जे शिक्षण आहे ते सगळं भौतिकावर आधारित आहे. की गणितात चांगले मार्क मिळतात म्हणजे लगेच ह्याला कॉमर्सला घाला म्हणजे ह्याला लगेच बँकेत नोकरी मिळेल. हे जे इक्वेशन आहे ना, या इक्वेशन मध्ये आपल्याला तंद्रीत आपण जाणार कधी, आपण ध्यान कधी करणार. आपण जेव्हा वेदाभ्यास करायचो त्यावेळेला ध्यानधारणा 3-4 वर्षाच्या मुलापासून म्हणजे अगदी समजायला लागल्यापासून सुद्धा आपण ही करतो. किंवा तू गर्भसंस्कार हा विषय जर ऐकला असेल तर गरोदर स्त्रीनी जर खूप सुंदर पद्धतीने रिग्रेशन्स केली आणि तिने जर त्याला मनोवांछित संतती म्हणू शकतेस किंवा आपले काही थॉट्स जर तुम्ही जर त्या मुलापर्यंत पोहोचवले तर कदाचित येतो तुम्हाला प्रचिती येतेच. आणि त्यामुळे भय न बाळगता किंवा त्याच्याबद्दल असा गंड न बाळगता ती सूचनांवर आधारित अशी सुंदर थेरपी करून बघायला काहीच हरकत नसते. आणि मुळामध्येच तुम्ही काही बेशुद्ध नसता किंवा तुम्हाला काही कोणी मेडिसिन देत नाही, काही इंड्यूस करत नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला चर्चा करून निर्भयपणे थोडंसं तरी खरं बोलायचंय. कारण कसं आहे, गंमत आहे या थेरपीच्या बाबतीमध्ये, मी थेरपिस्ट ट्रेनिंग घेताना पण ही गोष्ट वारंवार सांगते की सुरुवातीला तुमच्याशी कोणी खरं नाही बोलणार आणि लेट इट बी लाईक दॅट. त्या व्यक्तीची ती जी प्रायव्हसी आहे ती डिस्टर्ब नका करू. त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून, तिच्या एकूण टेक्स्चरवरून, त्या व्यक्तीच्या मुद्द्यांवरून तुम्हाला फक्त जायचंय. तुम्ही फक्त वाटाडे आहात. तुम्ही तिच्या मनातल्या अंतर्मनातल्या स्मृतीचे मालक नाही आहात. सो थेरपिस्ट इज जस्ट अ मदर. बरोबर आहे. तू चालेपर्यंत फक्त तुझ्या बरोबर तुझी आई येते. तुझी आई आता एवढी झाल्यानंतर तुझा हात धरेल का मुद्दाम की थांब तसं येते. थेरपी इज अ मदर. तुम्ही आई म्हणून तिच्याकडे जा, ती मातृदेवता आहे. त्यामुळे खूप छान पद्धतीने या थेरपीचा सगळ्यांनी विचार करावा ही माझी सदिच्छा आहे. नक्कीच. तर हे PLR सेशन म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन सेशन किती वेळाचं असतं आणि PLR साठी लोक कुठले प्रॉब्लेम्स घेऊन येतात किंवा कुठल्या गोष्टींवरती त्याचा उपाय होऊ शकतो असं आहे ना. एक कॉमन प्रश्न असतो हा. मुळामध्येच वेळ हा विषय जो आहे तो साधारणपणे 1 तास असा आपण त्यांना देतो. मुळामध्येच त्यांना आपण असं पूर्ण कल्पना देतो कारण सगळंच अननोन आहे ना. त्यामुळे जोपर्यंत सेशन बाय सेशन तुम्ही जसजसे मुरता, तुमची तंद्रावस्था, तुमचा ट्रान्स लेवल पर्यंत म्हणजे मीडियम ट्रान्स लेवल आहे, पूर्णपणे डीप ट्रान्स लेवल आहे आणि अशी एक अँशियस ट्रान्स लेवल आहे की फक्त आता मी तुला डोळे मिटायला सांगितलं की तुझ्या मनात 100 प्रश्न येतात की अरे बापरे मी डोळे मिटल्यानंतर बाजूला काहीतरी घडतंय. ही एक बेसिक फिअर सगळ्यांमध्येच असते. कोणी कोणाला हसण्याची आणि जजमेंटल होण्याची गरज नाही. सो वेळ हा विषय जो तू काढलास त्याचा असं आहे उत्तर की डिपेंड्स ऑन युअर ट्रान्स लेवल. कधी कधी काय होतं, खूप कधीतरी वेदनादायक किंवा खूप आनंददायक असं दोन्ही काहीतरी असं जाणवतं किंवा दिसतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते प्रेडिक्ट करूया की तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की मला आता हसायचंय. तिकडे तो जो हिली असतो म्हणजे हिलर एक आहे आणि हिली आहे, ज्याला प्रश्न विचारतो तो हिली आहे, तर त्याच्या उन्मुक्ततेवरती ते अवलंबून ठेवावं लागतं. तुम्ही त्याला काउन्सिलिंग नाही करू शकत. तुम्हाला मध्ये मध्ये खूप प्रेग्नेंट पॉझेस जातात. म्हणजे समजा असं विचारलं की साधारणपणे 10 वर्षाचे तुम्ही होता त्यावेळेला तुमची साधारण अवस्था काय होती किंवा तुम्ही कोणाकोणाबरोबर होता. बरोबर. म्हणजे तू व्यक्ती जर मोठ्या वयाची आहे, तिला असं सांगितलं तुझ्या 10व्या वर्षात जाऊन बघ, काय केलं तर त्यावेळेला नॅचरली बालपण, त्यावेळेला आपली काळजी घेणारे आपले आजूबाजूचे लोक असंही आठवतं. किंवा एखादी व्यक्ती जर अनाथाश्रमात वाढली किंवा तिला स्वतःचे एक कुठला तरी एक पेरेंट नाहीये, आता सिंगल पेरेंटिंगची समस्या तर तू पाहतेस, त्यावेळेला त्यांना खूप रडायला येतं
की नको ही 10 वर्षाची मेमरी मला आहे, कारण मी 10 वर्षाची असतानाच आई वाईट मेमरीज असतात काही वेळेस. तो हे सगळं समजून इथून काउन्सिलिंग घाई होऊ नये शकत. बरोबर. की तो ते जाऊ वेळ दे. त्याला द्यावाच आता लागतो. त्यामुळे ती व्यक्ती जर हसत असेल तर तुम्ही त्याच्या सोबत जा. बरोबर. ती व्यक्ती जर खूप असह्य झालंय, तिला काहीतरी खूप त्रास होतोय, तर ब्रीदिंग, पुन्हा एकदा श्वास. श्वास म्हणजे प्राण. प्राण हा आपली सगळी लिंक आहे. श्वास एकदा तुम्ही मालकीचे झाले तुमचे श्वास, की तुमच्या हातात सगळं राज्य आलं. श्वास हे तुमच्या हातात आहे. आपल्याला वाटतं आपल्याला बाहेरून कोणीतरी बरं करणार आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये आतल्या दरवाजाची आतली कडी जी तुम्ही आतून लावलीये ती उघडायची आहे आपल्याला. बरं, सोपं आहे. सोप्या भाषेत म्हणजे हे अगदी डेफिनेशन आहे याची. सो आणि प्रॉब्लेम्स कुठले कुठले घेऊन येतात? समस्या अगदी खरं सांगायचं तर मोस्टली भौतिक आहे, की माझी नोकरी गेली आहे, किंवा सेपरेशन आहे, डिवोर्स आहे, मृत्यू आहे. करोनाच्या काळामध्ये तर तू पाहिलं असेल की आपल्या स्वतःला सुद्धा किती समस्या होत्या, जे आपण मोकळेपणाने नाहीच सांगू शकलोय अजूनही कोणाला. त्यामुळे ह्या सगळ्या समस्या त्याचं उलगडण्यापेक्षा, म्हणजे त्यांचं इंट्रोडक्शन महत्वाचं न करता त्यांच्या आयुष्यामधले मुळात भौतिक प्रॉब्लेम का आहेत, एकदा त्यांना हे कळलं, त्यांचे टॅलेंट त्यांना गवसतात. अगदी त्याच्यावरती पुढे येण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, की समजा तुम्ही आता बँकेत होता आणि समजा जॉब गेलाय, म्हणजे काय, तुम्ही कुठल्या तरी एका स्किलमध्ये हुशार, मग पुढची चांगली नोकरी मिळेपर्यंत गिव्हअप न करता छान पद्धतीने तुम्ही दुसरं काही करू शकता का, शिकू शकता तुम्ही काहीतरी. पण आपल्या समाजामध्ये कायमचा हा विषय आहे ज्याच्यावरती आधी हिलिंग करावं लागतं, की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. म्हणजे साधं सांगते, एखाद्या व्यक्तीची बँकेतली नोकरी, समजा ती महिला आहे आणि तिने खाद्यपदार्थ तिला बनवायला खूप आवडतात, ते तिचं टॅलेंट आहे, खरंच तिचे सुंदर होतं, तर समजा तिने त्याचा बिझनेस सुरू केला, तर तू मला सांग की आधी पहिले जवळचीच माणसं डिस्करेज करतात की नाही? अगदी. किंवा काहीतरी असं बोलतात लोकच पहिल्यांदा की काय आता काय हे का, म्हणजे दे आर रेडी टू बिकम जजमेंटल. आता आपल्याला हिलिंग मध्ये काय करायचंय, की आधी आपण निर्भय व्हायचंय. म्हणून आपल्या रियालिटी शोकडे चला. रियालिटी शो म्हणजे आपल्या अंतर्मनातल्या आपले विचार, आपल्या भावना, आपले टॅलेंट्स आणि आपले स्किल्स, जे खूप पण नाही वर आलेत. तर ते स्किल्स का दिलेत तुम्हाला ब्रह्मांडाने? कारण त्याला माहितीये की कुठेतरी जाऊन भौतिकात अडथळा येणार आहे. कधी नोकरी जाणार आहे, कधी काही करोना सारख्या कलॅमिटीज येणार आहेत, किंवा काहीही येणार आहे. तर आपण ज्याला आता आत्मनिर्भर म्हणतोय ना, तर आत्मनिर्भरता ही आहे, ही देऊनच ब्रह्मांडाने पाठवलेलं आहे, हे कळतं. बरोबर. मी तर म्हणेन की समस्या कुठल्या सुटतात यापेक्षा ह्या थेरपीकडे माझं स्वतःचा आत्मविश्वास मी पुन्हा 100% मिळवू शकते का किंवा शकतो का, हे घेऊन जर तुम्ही इकडे आलात तर भविष्यामध्ये भरपूर दरवाजे उघडतात. फारच छान. म्हणजे एक सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला नक्कीच यानी मदत होते. जबरदस्त. आणि मग सगळं सोपं आहे ना. बरोबर. स्वतःचा विश्वास आला परत की जग ठेंगणं आहे. म्हणजे मगाशी मी बोलले तसं, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. तर ही थेरपी करत असताना तुम्हाला सुद्धा काही स्वतःला अनुभव आलेत का यामधून? तू हील टू डील हा विषय ऐकलास, माझ्याचकडून ऐकलास, आपण त्याच्यावरच बोलतोय. इफ यू नीड टू डील विथ दिस वर्ल्ड, यू नीड टू हील युअर सेल्फ. तर त्यामध्ये असं होतं की त्याचा पुढचा भाग असा आहे हील टू डीलचा, टुगेदर वी हील. अच्छा, बरं. एनर्जी एक्सचेंज आहे, लक्षात घे. तू जेव्हा इथून हसतेस आणि मी तुला स्माइल देते किंवा देत नाही, रिस्पॉन्स, हे दोन्ही एनर्जी आहे. सो इथून एक एनर्जीचा एक बेसिक नियम शक्तीचा हा आहे की तिकडून एक एनर्जी इकडे आल्यानंतर इकडून एक जाणं गरजेचं आहे. सो इट्स ऑलवेज टुगेदर वी हील. त्यामुळे प्रत्येक क्लायंट हा हिलरचा गुरु बनू शकतो. वाव, सही. म्हणजे छोट्या छोट्या काही कण, काही थेंब तुम्हाला ज्ञानाचे इतके सुंदर मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीकडून. बरोबर. म्हणजे त्याला जेवढं तुमच्याकडून मिळतं तेवढं तुम्हाला पण इकडून मिळतं. आणि तुमचेही काही असे हिडन ब्लॉक्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या मनामध्ये अंधाऱ्या खोलीची भीती आहे आणि जी मी कधीच कोणाला बोलले नाही, बिकॉज नॉट टू डिक्लेअर ना, माझा इगो आहे की नाही, मी काय सांगू माझी भीती. पण एखादा क्लायंट जेव्हा त्याच्यासाठी समजा अगदी दुःखी होऊन सांगतो की मला ना प्रामाणिकपणे मी सांगते किंवा सांगतो की मला खरंच अंधार खोलीची भीती वाटते, तिकडे तुझा एक ब्लॉक क्लिअर होतो की मलाही वाटते. परसेप्शन लगेच तयार होतं. ऑलवेज टुगेदर वी. करेक्ट करेक्ट. म्हणजे तू तुझ्या हास्यानी, तुझ्या बॉडी लँग्वेजनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आतमध्ये चाललेल्या थॉटनी तू समोरच्या माणसाला आयदर कनेक्ट तरी करू शकतेस किंवा डिस्कनेक्ट तरी करू शकतेस. आणि हा अनुभव येतो. त्यामुळे
हिलर म्हणून आपण रोज श्रीमंत होत असतो. रोज आयदर आपण त्याच्याबद्दल वाचतो, आयदर आपण त्याच्याबद्दल लिहितो, टिप्पणं काढतो किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो. म्हणजे टीका करणाऱ्या लोकांकडून सुद्धा, थेरपीवर टीका करणाऱ्या लोकांकडून सुद्धा तू भरपूर शिकतेस. सो इट्स ऑलवेज एज्युकेशन. इट्स ऑलवेज एज्युकेशन. येस. संगीताताई, तुमच्या या सगळ्या थेरपी बद्दल ऐकून मला सुद्धा आता जॉईन करावं असं वाटतंय तुमचा कोर्स. तर कसा कोर्स असतो आणि काय क्रायटेरिया काही असते का याच्याबद्दल? अच्छा, कसं असतं ऑनलाईन आणि ऑफलाईन. ओके. ऑनलाईन ही आपल्याला करोनाने दिलेली देणगी आहे, त्यामुळे जगभरातून लोक ऑनलाईन सेशनसाठी सुद्धा यासाठी येऊ शकतात. अतिशय छान पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचा आणि काही नाही, आपलं सरळ जे काही आपलं सविस्तर मत आहे ते बोलायचं. प्रोसिजर आहे एक छोटीशी ऍडमिशनची, सिंपल ठेवली आहे मी ती सुद्धा. मी पूर्णपणे मराठीमध्ये शक्यतो हे सगळं चलनवलन करते. कॉर्पोरेट्सना हिंदी आणि इंग्रजी बोलत नाही असं नाहीये, परंतु जनरली लॉंग सेशन्सना मातृभाषा छान जवळची आहे. सो ऑनलाईन पण आपण हा कोर्स करू शकतो किंवा सेशन्स करू शकतो. सेशन्स करण्याचे पण काही छान प्रोसिजर्स आहेत, ते मी समजावून सांगत असते. ऑफलाईन करण्यासाठी विलेपार्लेला माझं सेंटर आहे, विलेपार्ले पूर्व मुंबई इकडे. तिकडे सिंगल सेशन्स म्हणजे पर डे सेशन्स पण चालतात. एक असा कोर्स आहे जो 2 दिवसाचा थिअरी आणि प्रॅक्टिकल मिळून एक कोर्स आहे, जो आता सुद्धा परवा झाला, ज्याचे काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ तूही पाहिलेस. इट्स व्हेरी सेफ अँड नॉर्मल. आपण अगदी ओपनली हे सगळं करू शकतो, सांगू शकतो. त्या पद्धतीचा 2 दिवसाचा एक कोर्स आहे. 2 दिवस सलग यायला ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी 7 दिवस ऑनलाईन रोज 1-1.5 तास बसून आपण सराव पूर्ण करू शकतो. फक्त त्यांच्या साईडला एक शांतता, एक क्लासरूम बेसिस गिव्ह अँड टेक होण्यासारखी कंडिशन लागते. आणि ह्या सगळ्या थेरपी आवडून लोकांना थोडं पुढे जावंसं पण वाटतं, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण थेरपिस्ट बनावं. तोही मार्ग ह्या ब्रह्मांडाने खुला केलेला आहे आपल्याला. थेरपिस्ट ट्रेनिंग नावाचा रेसिडेन्शियल इंटेन्सिव्ह हिलिंग कोर्स असतो. म्हणजे तुम्ही तुमचं इंटेन्सिव्ह हिलिंग केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या माणसाच्या औरामध्ये नाही जाऊ शकत. जेव्हा तुम्ही स्वतः मनाने शांत आहात तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला थोडीफार तरी मदत करू शकता. उदाहरणार्थ, एखादी तुझी अगदी प्रिय व्यक्ती आहे आणि काही रस्त्याने चालताना ती जर समजा खड्ड्यात पडली, तर तू तिच्याबरोबर उडी घेणार नाही. तू काय करणार? तू बाहेर उभी राहणार, तिला वाचवण्याचे काही प्रकल्प शोधणार. समजलं ना? तर म्हणजे आपली बॅटरीवर हवी. हिलर म्हणून आपण आपली चार्ज कशी ठेवायची, समोरच्याची नकारात्मकता, खूप सारं चालू असलेले दुःख, विरह आहेत आणि खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून लोक जात आहेत. प्रियंका, हिलर्स आर नीडेड. हिलर्स आर नीडेड ऑन धिस ग्लोब. मी पुन्हा पुन्हा हे वाक्य सांगेन तुला. त्यामुळे थेरपिस्ट ट्रेनिंग नावाचा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार असतो, जो गेली अनेक वर्ष मी घेते. गेल्या वर्षी कोकणामध्ये मी माझं एक स्वतःचं सेंटर घेऊन तिकडे रेसिडेन्शियल वर्कशॉप्स केली. अप्रतिम झाली. युट्यूब वरती त्याचं सगळ्याचं आहेच माहिती, आपण सुद्धा तू नक्की शेअर कर, पाहू शकता, मोकळेपणी पाहू शकता. यायचं नसेल तरी पाहू शकता. आणि आता डिसेंबरमध्ये 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2025 आपण पुण्याच्या वेल्हे इथे 5 दिवसाचं थेरपिस्ट ट्रेनिंग घेतो आहोत, पण रेसिडेन्शियल कोर्स आहे. म्हणजे तो तिकडे निवासी कोर्स करायचा. म्हणजे काय होतं की सायंकाळची मेडिटेशन कशी घ्यायची, रात्रीची काही मेडिटेशन्स आहेत, सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ, रात्र, ह्या सगळ्या वेळेला वेगवेगळ्या चर्चा, खूप सारी डेमॉन्स्ट्रेशन्स, थिअरी, प्रॅक्टिकल्स आणि मल्टिपल छोट्या छोट्या थेरपी सुद्धा त्याच्यात मी खूप शिकवते. म्हणजे काय होतं की ज्यांना लॉंग थेरपीसाठी तुमच्याकडे यायचं नाहीये त्यांना अगदी भेटल्या जसं मगाशी मी तुला डेमो दिला, तर तुम्ही छोट्या थेरपी आहेत, जशी होओपनोपोनो थेरपी आहे, मी मंडला ड्रॉइंग शिकवते, वारली पेंटिंग शिकवते, क्ले ऍक्टिव्हिटी आहे, लाफ्टर थेरपी आहे, कॉइन थेरपी आहे, वॉटर थेरपी आहे. म्हणजे तुम्हाला त्या माणसाला ऍक्सेस करता आलं पाहिजे कुठल्याही पद्धतीने. तुमचं पांडित्य न दाखवता समोरच्या माणसाला जर लो फील होत आहे, दुःखित आहे तो, आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. इच पर्सन इज अ हाय पोटेन्शियल बॉम्ब. म्हणजे तू एक्सप्लोर केलास ना आणि तुला आलंय प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक हे दडलेलं आहे. हे बघ, एक छोटीशी अडकण्याची ती त्याची फेज आहे. तिथून थोडंसं अडकलेलं सुटलं की तो पुढे गेला. हा तुझा ऍज अ हिलर ऍटिट्यूड हवा. त्यामुळे खूप सुंदर पद्धतीने माझं जे कोणी पॉडकास्ट ऐकतायत, वाचतायत, त्यांना अशी विनंती आहे की प्लीज या थेरपी बद्दल माहिती घ्या. आणि माझ्याचकडे या असं नाही मला नेहमी म्हणायचं.
पण आपलं काहीतरी बघ अडकलेलं असतं, हो. म्हणून वस्त्र अडकतं समजा चालताना, मिळायचा एक बाकी असतो. तर आपण काय करतो, थांबतो. हो. दॅट इज थांबणं. बरोबर. मग आपण बघतो की ते कसं अडकलंय, सोडवून घेतो आणि मग पुढे चालतो. ह्यामध्ये जी भावना आहे ना की चला मी सुटलो, ही ती भावना आहे. Yes. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी ही गडे मुर्दे उखाडणं की काय करायचंय, बापरे आम्हाला ह्या जन्मातलंच खूप झालंय, हे असं विचार नका करू. या थेरपी बद्दल अप्रोच ना वेगळा ठेवला पाहिजे या सगळ्या थेरपीकडे बघ. आणि निर्भयता पाहिजे. आत्मनिर्भरतापेक्षाही सगळ्यात आधी निर्भयता, बरोबर आहे. की स्वीकार करा की हो मी दुःखी आहे, हो मला त्रास होतोय, नाही मला त्रास होतच नाही, याच्यामध्ये अनेक वर्ष अगदी, जातात. अगदी. आणि मग त्या सगळ्या विचारांचे जेव्हा डिसीज बनतात, डिसीज म्हणजे काय आहे, डिस इज, तुम्ही इझीनेस सोडलात बरोबर, की ते डिसीज disease होतो. म्हणून गमतीशीर एक वाक्य सांगते. मला विचारतात ताई तुम्ही खूप बिझी असताना, मी सांगते नाही मी खूप इझी असते. म्हणून बघ तू, म्हणून मी खूप बिझी आहे केलं की त्याचं पण एक प्रेशर हो. आहे. नाही मी इझी असते, बरोबर. तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता, फार फार तर काय मी उत्तर देणार नाही, बरोबर. नंतर देईन. करेक्ट. बट द शो मस्ट गो ऑन. ही एनर्जी एक्सचेंज आहे. राहायला पाहिजे. त्यामुळे खूप सुंदर थेरपी आहे. आत्मनिर्भरता, निर्भयता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मला बरं केल्याची भावना आहे. मला डॉक्टरनी नाही बरं केलं, मी माझा मी बरा झालो किंवा मी माझा मी बरी झाली, हे गरजेचं आहे. आणि मग पुढे सगळं आपलं आहे. येस, या सगळ्या कोर्सचे डिटेल्स सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. सो नक्की बघा ते आवर्जून आणि त्याचा लाभ घ्या या थेरपीचा. तर आपल्या सगळ्यात आता शेवटच्या प्रश्नाकडे मी येते. तुम्ही खूप सुंदर गायिका आहात. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना एक तुमचं छान छोटंसं गाणं ऐकायचं त्याबद्दल. थँक्यू प्रियंका, खूप छान. आधी तर मला इथे येण्याबद्दल संधी दिलीस आणि तू स्वतः निर्भयतेने हा विषय आधी पाहिलास, हे महत्वाचं आहे. कारण तू ज्या पद्धतीचे इंटरव्ह्यू घेतेस किंवा पॉडकास्ट करतेस त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याची गरज आहे. खरंच आहे. त्यामुळे सत्व होलिस्टिक स्टुडिओ तर्फे मी आधी तुझे आभार मानते. हा विषय आपण लोकांपर्यंत अधिक पोहोचवूया. पुढे कधीतरी तुला अधिक डिटेल पाहिजे असतील तर मी पुन्हा एकदा पॉडकास्टला येईनच. शुअर. सो सगळ्यांनी सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ह्या विचारांनी हा पॉडकास्ट मॅक्सिमम लोकांनी ऐकावा अशी मी सरस्वती चरणी विनंती करते किंवा इच्छा व्यक्त करते. आणि गाणं, म्युझिक अँड हिलिंग हे दोन विषय आता कधीच सुटणार नाही. त्याला घेऊनच ही दिंडी पुढे चाललेली आहे. तर एक 2 ओळीत खूप एक सुंदर गाणं आहे आपलं हिंदी, जे बऱ्याच जणांना माहिती असेल. तर त्या 2 ओळीतल्या भावना एकदा त्या शब्दांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कुठल्याही एका निराशेच्या क्षणी किंवा त्रासाच्या क्षणी जर ह्या 2 ओळी आठवल्या तर आम्ही ह्या आमच्या पॉडकास्टचं सार्थक झालं असं समजू. खरं. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ही सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. वा, काय सुंदर गाणं झालंय तुमचं. अगदी मनाला भिडणारं, म्हणजे खूप सुंदर आवाज आणि काय रेंज आहे आवाजाची. खरंच गॉड गिफ्टेड म्हणतात ना, तो आवाज आहे. खूप सुंदर. धन्यवाद प्रियंका. तर आजच्या आपल्या एपिसोडचा शेवट पण इतका सुंदर झालाय ना, खरंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे गाणं खूप आवडलं असणार आहे. आणि खरंच मनाला उभारी देणारं हे गाणं आहे. त्यातले शब्द आणि अगदी एक एक गोष्टी मनाला भिडणार आहेत. सो आजचा एपिसोड फारच सुंदर झाला. थँक्यू सो मच ताई. थँक्यू प्रियंका. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आज खूप महत्त्वाची माहिती या एपिसोडमधून मिळालेली आहे. खरंच तुम्ही जे मागता ते ब्रह्मांडापर्यंत कसं पोचतं याची प्रचिती आज आपल्या ऑडियन्सला आलीच असणार आहे. चला मग ब्रह्मांडाला पत्ता देऊन टाका. नक्कीच.
तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद.